नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमची आत्ता काय स्थिती आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि ब्रह्मांडाचं तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे. यासाठी आपण चक्रा विस्डमचं कार्ड डेक वापरत आहोत आणि हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं. पहिलं कार्ड आहे इम्पेशन्स. डिस्पोर्डन्स. बॅलन्स. डिसिपेटिंग. विस्डम. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे व्हॅनिटी. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे व्हॅनिटी. हे कार्ड सांगतंय की तुमची श्रद्धा आहे ईश्वरावर आणि त्यामुळे तुम्ही त्या विश्वासाने सर्व काही करत आहात. हे व्हॅनिटीचं जे कार्ड आहे ते सांगतंय की तुम्हाला ह्याबाबत आता कळलंय की आपण सुखी होऊ, सगळं काही नीट होईल आणि त्यानंतर आपण काहीतरी करू. हे आपलं म्हणणं, हा आपला विचार म्हणजे भ्रमस्थिती आहे. ह्याबाबत आता तुम्ही परिपक्व झालेले आहात. तुम्हाला हे कळलंय की ज्याला करायची इच्छा आहे तो करण्यासाठी प्रयत्न करत राहतो. मग त्याच्यासाठी स्थिती अनुकूल असू दे किंवा प्रतिकूल असू दे. तर ही समज तुमच्यामध्ये आलेली आहे. आधी तुम्ही अधीर होतात. म्हणजे काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी तुमची ऊर्जा अशी होती की तुम्हाला असं वाटतं की पटापट सगळं व्हायला पाहिजे. आता मी शिक्षण घेतलेलं आहे तर ह्यामध्ये मला लगेच संधी मिळाली पाहिजे किंवा लगेच माझं नाव व्हायला पाहिजे किंवा जे काही आहे तर माझी प्रगती पटापट व्हायला पाहिजे असं तुम्हाला जे आधी वाटत होतं तर त्या बाबतीत आता समज आलेली आहे. कारण मध्यावर जे कार्ड आहे ते आहे बॅलन्सचं. आता तुम्ही संतुलित आहात. पूर्वी तुम्हाला असं थांबणं म्हणजे अवघड वाटायचं. हे कार्ड काय सांगतं की थांबणं सुद्धा आवश्यक असतं. कधीतरी निरीक्षण करणं, अभ्यास करणं हे सुद्धा आपल्या कामाच्या दृष्टीने किंवा जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये महत्त्वाचं असतं. त्या निरीक्षणातूनच तुम्हाला अनेक गोष्टी कळणार असतात. हे थांबणं तुम्ही आधी कधी स्वीकारलंय हे तुम्हाला आठवायला हवं. म्हणजे आता तर तुम्हाला ती समज आलेलीच आहे. पण ब्रह्मांड इथे काय सांगतंय की जेव्हा कधी
थांबायला लागेल काही कारणाने, काही निरीक्षण करण्यासाठी म्हणा किंवा कोणत्याही कारणाने थोडा वेळ थांबणं जिथे आवश्यक होईल, तिथे जर तुला असं वाटेल की का थांबावं, तर त्यावेळी तुम्ही आधी काय झालंय ते आठवायला पाहिजे. तर हे कार्ड सांगते की ती समज तुम्हाला आली आहे. तुम्ही आधीचं आठवताय की आधी असं झालं तेव्हा मी थांबले, त्यामुळेच मी अनेक गोष्टी शिकले, त्यामुळेच मला त्या गोष्टी अधिक कळल्या. ही जी समज तुम्हाला आता आली आहे, त्यामुळे तुम्ही संतुलित आहात आणि आता तुम्ही स्वतःसाठी वेळ देताना दिसताय, रिलॅक्स दिसताय. विस्डमचं हे कार्ड सांगतंय की हेच तुमचं, ही तुमची समज, हा जो अनुभव तुम्हाला मिळाला, ह्यानेच तुम्ही ज्ञानी बनलेले आहात आणि हे ज्ञान तुमचं जे आहे ते महत्वाचं आहे. किंवा हे जरी तुम्हाला साधं वाटलं तरी ते ज्ञान जे आहे ते सगळ्यांकडे त्याची जाणीव असते असं नाही. त्यामुळे हे तुम्ही जे शिकलेले आहात, हा जो अनुभव तुम्हाला मिळालाय, त्यातून तुम्ही अनेकांना मार्ग दाखवू शकता, कारण हा तुमचा स्वतःचा अनुभव आहे. ही तुमची आत्ताची स्थिती झाली. आता आपण पाहू येणाऱ्या काळामध्ये तुमची ऊर्जा कशी असेल. प्रेयरचं कार्ड आहे. इम्पार्शियलिटी, डेस्टिनी. बॅलन्सच्या कार्डच्या खालीच हे इम्पार्शियलिटीचं कार्ड आलंय. ही दोन्ही कार्ड बॅलन्स बद्दलच सांगतात आणि तो बॅलन्स तुम्ही ठेवलेला आहे, तितके तुम्ही आता संतुलित झालेले आहात, परिपक्व झालेले असल्यामुळे. प्रेयरचं कार्ड सांगतंय की जो काही वेळ तुम्हाला मिळतोय, जिथे तुम्हाला थांबावं लागतंय, अभ्यास करावा लागतोय, तर त्याचा उरलेला वेळ तुम्ही प्रार्थनेसाठी आणि स्वतःच्या हिलिंगसाठी देताना दिसत आहात. आणि ह्या सगळ्या गोष्टी, ह्या साध्या साध्या गोष्टीच तुम्हाला कुठे नेणार आहेत, तर तुमच्या भाग्यापर्यंत पोचवणार आहेत. तुम्ही आत्ता जरी आराम करताना दिसत असलात, हा वेळ वाया घालवताना वाटलं तरी तो वेळ वाया घालवणं नसून थोडा वेळ स्वतःला आराम देणं पण महत्वाचं असतं, हे तुम्ही समजून घेतलेलं आहे आणि त्यातूनच तुम्हाला मार्ग मिळणार आहे. त्यातूनच ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही तुमच्या भाग्यापर्यंत पोहोचत आहात, कारण तुम्ही स्वतःच्या संतुलनावर लक्ष देत आहात. स्वतःला रिलॅक्स कसं ठेवता येईल या गोष्टीला अधिक महत्त्व देत आहात आणि ही महत्वाची गोष्ट आहे. आधी तुम्ही काय करायचात की तुम्हाला असं वाटायचं की सगळं पटापट झालं पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही अधीर असायचात, त्यामुळे संतुलन बिघडायचं. तर आता तुम्ही ह्या उलट वागता. आता तुम्ही रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करता, स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करता आणि त्यामुळे संतुलन ठेवणं सोपं जातं आणि त्यातूनच तुम्हाला मार्ग मिळतो. जितकं शांत तुम्ही राहाल, तितकं तुमच्यासाठी चांगलं होईल. प्रार्थनेचं हे कार्ड जे आहे ते सांगतंय की तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करत आहातच, पण या प्रार्थनेतून तुमचा उपचार होतोय. तुमचं जे सोलार चक्र आहे, म्हणजे मणिपूर चक्र आहे, ते सक्रिय होतंय आणि त्यामुळे तुमचा उत्साह वाढतोय. तुम्ही काम अगदी मनापासून करताना दिसत आहात.
कसलाही ताण न घेता तुम्ही काम करत आहात, ते जास्त महत्वाचं आहे. आणि यातून तुम्ही संतुलित दिसताय आणि तुमच्या भाग्यापर्यंत पोहोचतात. तुमचं जे काही कार्य आहे, जीवन ध्येय आहे किंवा ज्यासाठी तुमचा हा जन्म आहे, त्याला योग्य न्याय देताना तुम्ही दिसत आहात स्वतःला. ते कार्य करताना दिसत आहात. ब्रह्मांडाचा तुमच्यासाठी काय संदेश आहे, काय मार्गदर्शन आहे? ॲक्सेप्टन्स. ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की जे जे तुम्हाला मिळत जाईल, आता मी तुम्हाला जे जे देत जाईन ते तुम्ही स्वीकारा. असंच का किंवा तसंच का असं दुःख न करता ते तुमच्यासाठी चांगलं आहे ह्याच्यावर विश्वास ठेवा. व्हॅनिटी. सगळं काही नीट होईल किंवा भरपूर पैसे येतील तेव्हाच मी काहीतरी करू शकेन, हा तुमचा चुकीचा समज असू शकतो. त्यामुळे ब्रह्मांड सांगतंय की आपण सुखी आहोतच आणि आपण समृद्ध आहोतच, असंच नेहमी सांगत राहा. जॉयचं हे कार्ड सांगतंय की तुमच्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी होत आहेत त्याचा आनंद साजरा करा, आनंद व्यक्त करा. स्वतःला वेळ देणं, स्वतःवर प्रेम करणं, स्वतःसाठी वेळ काढणं आणि आपल्या आयुष्यात होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्यातून तुम्ही स्वतःही आनंदी राहाल आणि इतरांनाही तो आनंद देऊ शकाल. हेच ज्ञान आहे, हीच खरी ताकद आहे. ब्रह्मांड सांगतंय की साध्या साध्या ह्या गोष्टी तुम्ही केल्यात तर तुम्ही तुमच्या भाग्यापर्यंत निश्चित पोहोचणार आहात. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.